हॅलो गाईज, चला तर आपण आज बघूयात आळू वड्याची रेसिपी. आळू वड्यापासून मस्त ग्रेव्ही भाजी बनते. तर तुम्ही बघू शकता इथे मी थोडासा कांदा घेतलेला आहे चिरून आणि तो आपल्याला मस्तपैकी थोडंसं तेल टाकून लालसर असा परतून घ्यायचा आहे आणि नंतर तो बारीक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी मस्तपैकी लालसर असा कांदा परतून घेतला आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी उकळायचं आहे. त्या वड्या ज्या बनवलेल्या आहेत आपण त्या शिजून घेण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे. आणि लागणारं साहित्य त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो हे सर्व आणि थोडंसं बेसन. आता यामध्ये बेसनामध्ये आपल्याला थोडंसं कोथिंबीर घालायची आहे, लसूण घालायचं आहे, जिरे पूड, चटणी, थोडीशी चटणी चवीनुसार आणि हळद आणि मीठ थोडंसं घालून आपल्याला त्याचा बारीक असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला छोट्या छोट्या अशा वड्या बनवायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे मी मस्तपैकी असा गोळा बनवत आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मग नंतर मस्तपैकी अशा वड्या बनवायच्या आहेत. त्याच्या वड्या खूप मस्त लागतात. कोणी कोणी यामध्ये कोणी तळून घेते वड्या, तर कोणी उकळून घेते. तर मी इथे उकळून घेत आहे. आणि इथे मराठवाड्यात चमकोऱ्याची पानंसुद्धा म्हणतो आपण त्याला, चमकोऱ्याच्या वड्या. आणि तिकडे विदर्भामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला अळू वड्या म्हणतात. तर ह्या बघा मी मस्त बारीक वड्या बनवून घेतलेल्या आणि अशा उकळून घ्यायच्या आहे. थोड्या 5 मिनिट थोडंसं उकळून घेतल्यानंतर त्याचं पाणीसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याला फोडणी द्यायची आहे आता. तर मी इथे तेल घेतलेलं आहे, मोहरी घातलेली आहे थोडीशी आणि लसूण घालून थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य जे केलेलं आहे ते आपल्याला हळूहळू यामध्ये घालायचं आहे. तर मी इथे लालसर जो कांदा बारीक केलेला आहे तो पण घातला आणि खोबरं पण आपण बारीक केलेलं घातलेलं आहे. आणि नंतर थोडेसे चटणी पावडर आपल्याला चवीनुसार टाकायची आहे आणि थोडंसं ग्रेव्ही बनवायची आहे, याची खालीवर करून घ्यायचं आहे आणि नंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला थोडंसं अंबारी मसाला आणि काळा मसाला, घरचा मसाला जो आहे तो पण आपल्याला असं बनवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला थोडंसं त्यामध्ये कराळ आणि जी आपली शेंगदाण्याची कूट बारीक केलेला जो आहे तो पण घालायचा आणि मस्त अशी ग्रेव्ही बनवायची आहे त्याची. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थोडंसं चवीनुसार मीठ पण घालून आपल्याला अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तुम्ही पण बघू शकता इथे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपल्याला जे पाणी आणि वड्या जे बनवल्या आहेत त्या पण यामध्ये सोडून द्यायचे आणि थोडंसं त्याला शिजून घ्यायचं आहे पूर्णपैकी. मस्तपैकी तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे छान.